नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना जे आपल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे की 6वा हप्ता हा लाडक्या बहिणींना कधी पडणार आहे, तर त्याचीच काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की 6वा जे हप्ता आहे डिसेंबरचा तो लाडक्या बहिणी अधिवेशन संपल्यानंतर लगेच जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो जमा होणार आहे। तर अधिवेशन कधी संपणार आहे, तर 21 डिसेंबरला जे आहे ते अधिवेशन हे संपणार आहे। अगोदर ठरलं होते की मकर संक्रांतीला जे आहे ते डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते टाकायचे आहे, परंतु सतत विचारणा होत आहे की निवडणुका झाल्या 15 डिसेंबर नंतर हप्ता पडायला पाहिजे होता, हप्ता का नाही पडला। त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतलेला आहे की अधिवेशन झाल्या जे आहे ते 21 डिसेंबर नंतर साधारणतः 25 डिसेंबर अगोदर हा हप्ता जे आहे, कारण 25 डिसेंबरला जे आहे ते क्रिसमस आहे आणि 21 डिसेंबरला अधिवेशन संपत आहे। त्यामुळे साधारणतः 23 किंवा 24 डिसेंबरला जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे ते 1500 रुपयाचा हा जो 6वा हप्ता आहे तो पडणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की जे सर्व पात्र लाडक्या बहिणी आहे, लाभार्थी आहे, त्यांना कोणतेही निकष न लावता हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। फक्त जे बोगस लाभार्थी आहे त्यांची छाननी होणार आहे किंवा त्यांची छाटणी ही होणार आहे। बाकी कोणते नवीन नियम किंवा नवीन निकष यासाठी जे आहे ते लावण्यात आलेले नाही आहे। पूर्वीप्रमाणे ज्यांना हप्ता पडलेला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना हा देखील हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे सतत विचारलं जात होतं की लाडकी बहिणीचा जो 6वा हप्ता आहे तो कधी पडणार आहे। निवडणुका झाल्या तर आता मुख्यमंत्र्यांनी कालच याची घोषणा देखील केलेली आहे। याबाबतचं नेहमी जे वेळोवेळी जे अपडेट येतील ते आपण नक्कीच घेत राहू। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।